जगात सगळं बदलतं, पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. तुला माहित आहेत का त्या काय आहे? पर्वत, सूर्य, चंद्र, तारे हे सुद्धा नाश पावतात, पण तरीही काही जण चिरंजीव आहेत. आणि ते कसे झाले हे तुला माहिती आहेत का? तर आपल्याकडे एक खूप पुराणामध्ये एक श्लोक असा आहे की अश्वत्थामा, बलीर, व्यास, हनुमंत, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 जण जे आहेत हे चिरंजीवी आहेत असे म्हटले जाते. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये मनाला एक विलक्षण मोठा दृष्टिकोन देतात. आपण रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत अडकून जातो. सुख, दुःख, भीती, चिंता ह्याच्यात आपण अडकून आणि गुरफटून राहतो. पण समर्थ मनाला या सगळ्याच्या पलीकडे घेऊन जात आहेत आणि म्हणतात जरा वरून बघ, म्हणजेच दृष्टिकोन जरा बदलून बघ आणि ठरव तुला कुठे आधार घ्यायचा आहे ते. कारण जे दिसतं ते सगळंच कायम असत नाही आणि जे कायमच नाही ते तू का धरून बसला आहेस. म्हणजेच तू भगवंताशी नातं जोड, ह्या मायारूपी सृष्टीमध्ये अडकून पडू नकोस. श्लोक क्रमांक 33. वसे मेरु मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ पहिल्याच ओळीत मनाला सृष्टीच्या भव्यतेत घेऊन जात आहेत. मेरू आणि मंदार हे केवळ पर्वत नाहीत, तर ते सृष्टीच्या दिव्य रचनेची प्रतीके आहेत. पुराणामध्ये मेरू पर्वत हा सुवर्णमय, तेजस्वी आणि सृष्टीचा केंद्र मानला जातो. तर मंदार पर्वत हा समुद्र मंथनासाठी वापरला गेला, जिथे देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी संघर्ष केला. ही सगळी सृष्टी, हे पर्वत, ही भव्यता, हे काही स्थिर किंवा कायमस्वरूपी नाही. हे सगळं, ही सर्व सृष्टी लीला आहे, जी आज आहे आणि उद्या नाश पावणार आहे. म्हणजेच ही केवळ परमेश्वराची लीला आहे. आज जे आढळ वाटतंय ते उद्या बदलणार आहे. समर्थ मनाला इथे हलकस जाग करतात. तू ज्याला स्थिर समजतोयस तेही बदलणार आहे. जागा हो, विचार कर. यानंतर ते आकाशाकडे लक्ष वेधतात. चंद्र, सूर्य, तारे, ढग हे सगळं अत्यंत नियमबद्ध आहे, पण तरीही सतत बदलते. दिवस रात्र, अमावस्या, पौर्णिमा, ऋतूंचे फेर काहीच स्थिर नाही. म्हणजे संपूर्ण दृश्यसृष्टी ही क्षणभंगूर आहे. आपण ज्याला खूप मोठं मानतो ते निसर्गाचं वैभव सुद्धा बदलणार आहे. आणि इथेच समर्थ एक अत्यंत गूढ प्रभावी वळण घेत आहेत. ते म्हणतात या बदलणाऱ्या सृष्टीमध्ये काही जण मात्र चिरंजीव झाले आहेत. शास्त्रामध्ये हे जे 7 चिरंजीव आहेत, जे मी आपल्याला सुरुवातीला श्लोकाच्या सांगितले, म्हणजे कुठले तर अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंत, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 जण चिरंजीव आहे. ह्या 7 हनुमान आणि विभीषण यांचाही समावेश आहे आणि समर्थ खास त्यांचाच उल्लेख या श्लोकात करत आहेत. कारण ते दोघेही रामाचे दास आहेत, ते रामाचे भक्त आहेत. हनुमान ज्याने स्वतःला पूर्णपणे रामाला अर्पण केलेला आहे आणि विभीषण जो अधर्माच्या घरातून बाहेर पडून रामाला शरण गेलेला आहे. दोघांची पार्श्वभूमी वेगळी वेगळी असली तर एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे पूर्ण शरणागती आणि निष्ठा. रामाने त्यांना केवळ स्वीकारलं नाही तर त्यांना चिरंजीव केलं, म्हणजेच काळाच्याही पलीकडे नेलं. आता इथे समर्थ एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी विरोधाभास दाखवतात. एकीकडे मेरू मंदार सारखे पर्वत, सूर्य, चंद्र, तारे जे भव्य आहेत पण नाशवंत आहेत हे सांगतायत, तर दुसरीकडे
विभीषण, हनुमान हे जे साधे जीव होते पण भक्तीमुळे ते चिरंजीव झाले आहेत याचाही ते दाखला देत आहे. यातून समर्थ मनाला स्पष्ट सांगतात, भौतिक जगातलं काहीच कायम नाही, पण भगवंताशी जोडला गेलास तर ते मात्र शाश्वत आणि कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि शेवटी ते एक अत्यंत प्रभावी दिलासा देत आहे की राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. रामदासाभिमानी म्हणजेच रामाला आपल्या भक्तांचा अभिमान आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली त्याच्या अधीन सूर्य, चंद्र, तारे चालतात. ज्याने भक्ताला अमरत्व दिलं तो राम तुला विसरेल का, असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेव, तो तुला कधीच सोडणार नाही. जगातलं सगळं बदलणार आहे पण भक्ती आणि भगवंताचं नातं ते कधीच तुटणार नाही. म्हणून हे म्हणा, नाशवंत गोष्टीत अडकू नकोस, रामाशी नातं जोड आणि त्याच्याशी एकरूप होऊन शाश्वत अशा कायमच्या आनंदात रममाण हो, असं पुन्हा पुन्हा मनाला रामदास स्वामी समजून सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्यासारख्या इतर अनेकही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.